नमस्कार. प्रदर्शनातील चित्रामागची गोष्ट ऑडिओ फॉर्ममध्ये सांगण्याचा असा प्रयोग बहुतेक पहिल्यांदाच होतो आहे. या प्रयोगामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला चित्र पाहता पाहता एखाद्या चित्रापाशी थोडा वेळ थांबायचं असेल तर तुम्ही ऑडिओ पॉज करू शकता. या प्रदर्शनात चित्राच्या 4 मालिका आहेत. पहिली आहे माणसं, पीपल. ही सारी आपल्या आजूबाजूला दिसणारी किंवा कधी न दिसणारी ही माणसं आहेत. भात पिकणाऱ्या प्रांतामध्ये लावणीच्या वेळेस हमखास दिसणारं हे दृश्य. कमरेत वाकून भाताचं एक एक रोप लावत जाणं काही सोपं काम नाही. पुरुषांना इतका वेळ वाकून काम करायला सांगून पहा. बायकांना तर काय वाकायची सवयच असते. या गैरसमजुतीमुळे हे रोप लावणीचं काम बहुतेक करून बायकाच करतात. हातात तयार रोपांची जुडी घ्यायची आणि एका ओळीत गुडघाभर चिखलात ओणवं होऊन ती लावत जायची. सतत पाण्यात राहून पायांना जखमा होतात, पण तरी देखील या बायका गाणं म्हणत लावणी करतात. कष्टालाच आपलं आयुष्य मानणाऱ्या बायका लावणीमध्ये खंड पडू देत नाही. दुसऱ्या चित्रात मी काम करायचे त्या दवाखान्यात आरोग्य शिबिरासाठी आलेल्या आयाबाया दिसतायत. आम्ही डॉक्टर्स पोचायच्या वेळेच्या बऱ्याच आधी त्या आलेल्या असायच्या. त्यामुळे मी पोचल्यावर त्यांना असं पाठमोरच बसलेलं पाहिलंय. त्यांच्या साड्यांचे रंग, पोत, केसांच्या वेण्या जशा वेगवेगळ्या आहेत तशीच त्यांची आजारपणं देखील. प्रत्येकीची कर्मकहाणी वेगळी, पण एक धागा समान. घरातली बाई जोपर्यंत आजाराने अगदीच आडवी होत नाही तोपर्यंत तिच्या तब्येतीकडे फारसं लक्षच दिलं जात नाही. खेडोपाडी पोचलेली आरोग्य यंत्रणा आजही ही स्थिती बदलू शकलेली नाही. पुढच्या चित्रातले आजोबा आमच्या नांदेडच्या घराच्या आउटहाऊसमध्ये राहायचे. एका तुटक्या पायरीवर भिंतीला टेकून हातात काठी घेऊन ते बसायचे. साऱ्या आवाराकडे त्यांची बारीक नजर असायची. त्यांच्या चौकशीला सामोरे जाऊन त्यांची खात्री झाल्यावरच कोणत्याही व्यक्तीला आमच्या घराच्या दारातून प्रवेश मिळायचा. संध्याकाळ झाली की ते काठी आपटत पूर्ण आवाराला न चुकता फेरी मारायचे. यावर त्यांचं म्हणणं असायचं की घराच्या मागे मोकळी जागा आहे, तिथून सरपटणारे प्राणी यायची भीती आहे, म्हणून ते अशी चक्कर मारतात. अशी असते निस्वार्थ आपुलकी. अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत. पुढच्या चित्रातला वासुदेव. लहानपणापासून याला पाहत आले. कधी गाणं म्हणत येणारा, कधी ग्रहण सुटल्यानंतर दान मागणारा. पण मी कधीही त्याला पाहिलं तर मला त्याला विचारावंसं वाटायचं की तुमच्या टोपीमधलं एक पीस मला द्याल का? रापलेल्या हाताने दिलेल्या आशीर्वादासोबत. नंतरच्या चित्रातला सनईवाला. दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात याची एखादी चक्कर हमखास असायची. श्वासांच्या जोरावर वाजवली जाणारी सनईसारखी वाद्य वाजवणाऱ्याच्या फुफ्फुसाची ताकद अजमावत असतात. या श्वासांच्या मेहनतीवर तर मंगल कार्याचे सूर उभे असतात. नांदेडच्या बाजारातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये संध्याकाळी असे फकीर हमखास दिसतात. सगळ्या दुकानांमध्ये थोडे थोडे थांबत ते फिरतात. त्यांची विणलेली टोपी, पेहराव, हातातले धूपदान, त्यातले पेटते निखारे, त्यावर टाकला जाणारा धूप, त्यातून निघणारा सुगंधी धूर, खांद्यावर लटकवलेली पैसे टाकायची पिशवी, सारंच मला खास वाटायचं. ते पुढे गेले की दुकानांची सगळी ओळ सुगंधी होऊन जायची. तो धुपाचा वास कितीतरी वेळ रेंगाळायचा. आपल्या मेंदूमध्ये एखाद्या दृश्याशी जोडलेल्या वासांच्या आठवणी फार इंटरेस्टिंग असतात. हे चित्र रंगवताना आणि नंतर पाहतानाही तो धुपाचा वास मला जाणवत राहिला. चित्रांनाही गंध असतो म्हणतात. पुढच्या चित्रात दिसतोय पाचगणीतला स्ट्रॉबेरीवाला. स्ट्रॉबेरी घेण्याऐवजी मी या दृश्याकडेच पाहत राहिले.
बॅकग्राऊंडला हिरवी झाडं, त्यासमोर लाल छत्री, त्यातून झिरपणारा लालसर प्रकाश, हिरव्या टोपलीमधल्या लाल स्ट्रॉबेरीज, पिवळं ऊन आणि त्यामुळे पडणारी जांभळी सावली आणि त्या विक्रेत्याचा लाल शर्ट. रंगांची इतकी सहज जमलेली रागमाला समोर असताना चित्र काढणं भागच होतं. सॉफ्ट पेस्टलने केलेला हा स्केच. यानंतरच्या चित्रातला नारळवाला आमच्या कॉलनीच्या दारापाशी कित्येक वर्षापासून आहे. नारळाच्या ढिगामागून त्याचा रापलेला चेहरा आणि नारळ सोलताना सपासप चालणारे हात येता जाता दिसतात. कधी तो नारळ सोलेपर्यंत आपण थांबलो तर तेवढ्यात तो बरंच बोलायचा. नारळं कुठून येतात, भाव काय, यंदा उत्पादन कमी झालं की जास्त, वगैरे वगैरे. त्याचं विश्वसमुळी नारळात बंदिस्त होतं. या चित्रात दिसतोय आमच्या नांदेडच्या घरी दर 2-3 महिन्यांनी फेरी मारणारा धारवाला. खांद्यावर धार लावायचं मशीन घेऊन तो यायचा. चाकू कात्र्या त्याच्या हवाली केल्या की तो अंगणात बसून काम सुरू करायचा. मशीनला एक पाय टेकवून विशिष्ट पद्धतीने बसत, एका हाताने पट्टा फिरवत दुसऱ्या हाताने तो चाकावर चाकू धरायचा. त्या वेगाने होणाऱ्या हालचाली पाहायला मला फार आवडायचं. एकदा त्याने मला सांगितले की नांदेड जवळच्या एका गावात त्याच्यासारखे 150 धारवाले राहतात. हे लोक गुजराती बोलतात, दूरदूरच्या गावांना जातात. बोलता बोलता त्याने पटकन धार लावून चकचकीत झालेला चाकू माझ्या हाती दिला. मनात विचार आला, कुणाचे विचार बोथट झाले असतील तर अशी धार त्यांनाही लावता येईल का? पुढच्या चित्रातले छोट्या दुकानात जुनी शिलाई मशीन निष्ठेने चालवणारे शिंपीदादा. स्वस्त तयार कपड्यांच्या प्रचंड उपलब्धतेमुळे त्यांच्यासारख्यांची दुकानं आता फारशी चालत नाहीत. छोट्या गावात मात्र अजूनही त्यांना स्थान आहे. मोठ्या शहरांमध्ये मात्र टेलरिंग फर्म्स उगवल्या आहेत. तिथे अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं, भरपूर शिलाई मोजावी लागते आणि मुख्य म्हणजे गावातल्या शिंप्याच्या दुकानाचा मानवी चेहरा या गुंत्यांमध्ये हरवून गेलाय. पुढच्या चित्रात दिसते आहे ती नांदेडची गोदावरी. ज्यांच्या गावातून नदी वाहते त्यांना माहीत आहे की नदी एक व्यक्ती असते त्या गावातली. कुणाची माय, कुणाची बहीण, कुणाची मैत्रीण. म्हणून तर हे चित्र मी पीपल या विभागात घेतलंय. माझ्या या सखीचं पात्र या चित्रात संथावलेलं आहे. अंगावर पलीकडच्या झाडीची, काठावरल्या खांबांची प्रतिबिंब लेवून ती हळू वाहते आहे. तिच्या पात्रातून जाणाऱ्या छोट्या रस्त्यावरून 2 शीख सेवेदार पैलतीरी निघाले आहेत. विस्तीर्ण निसर्गासमोर माणूस किती छोटा असतो. प्रदर्शनातली पुढची मालिका आहे प्लेसेस. जागा. डोळ्यांना सुखावणाऱ्या, मनात रेंगाळणाऱ्या, पुन्हा पुन्हा आठवणाऱ्या जागा. कुठे पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळणारी झाडं आहेत. कुठे पिवळं ऊन अंगावर घेत पहुडलेली हिरवी शेतं आहेत. कुठे बोगनवेलीच्या कमानीखाली रस्त्यावर विसावलेला ऑटो रिक्षा आहे. दुरून साजरे वाटणारे डोंगर आहेत, त्यावर चरणाऱ्या मेंढ्या आहेत, घरात डोकावणारा प्रकाश आहे. त्या जागांचे खास रंग आहेत, तिथे रेंगाळणारे वास आहेत, जाणवणारा प्रकाश आहे. त्या सगळ्या जागा आता या गॅलरीच्या जागेमध्ये विखुरल्या आहेत. त्यांचे रंग, गंध, सौंदर्य तुम्हाला अनुभवता यावेत म्हणून. काही गॅलरीतल्या खांबांवर आहेत, तुम्ही त्या नंतर पाहू शकता. यानंतरची चित्रमालिका चेहऱ्यांची आहे. चित्रकाराने या चेहऱ्यांबद्दल काही सांगण्याऐवजी हे चेहरेच तुमच्याशी बोलतायत का ते पहा. गप्पा मारून पहा त्यांच्याशी. पण काही चेहऱ्यांनी मुखवटा घातल्या असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कालांतराने त्यामागचा खरा चेहरा पुढे येतो. कधी कधी तर वाटतं आपल्या भोवती मुखवटेच जास्ती आहेत. हे ऐकता ऐकता तुम्ही जर या सिरीजच्या शेवटी पोचला असाल तर तिथे मात्र एक खास चेहरा आहे.
याबद्दल आपण खात्रीने सांगू शकतो की तो खरा आहे. हे 4 पायांचे विश्वासू मित्र कधीच मुखवटे घालणार नाहीत. स्वतःचाच प्रवास मागे वळून पाहताना मैलाचे अनेक दगड दिसतात आणि या प्रत्येक पडावावर आपण वेगळे असतो. दिसणं वेगळं, आवडीनिवडी वेगळ्या, जाणवणाऱ्या भावना वेगळ्या, ध्येयही वेगळी. एकूण काय, आपली ओळखच वेगळी. पुढची 10 चित्रे ही अशा पडावांची आहेत. आणि हो, ही सेल्फ पोर्ट्रेट नक्कीच नाहीत. ही चित्र, त्यामागच्या कथा या काहींना खूप वैयक्तिक वाटतील. पण गोष्ट जितकी वैयक्तिक तितकीच ती वैश्विक आणि सार्वत्रिक पण असते. काय माहीत, ही चित्र पाहून तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एखादा टप्पा आठवून जाईल. माझ्या स्मृतीमध्ये मला मी जशी दिसले त्याचा हा पेस्टल स्केच. तो तुम्हाला पहिल्या फ्रेममध्ये दिसतोय. माझे या वयातले फोटो नाहीत. मग मोठ्या बहिणीला स्केच दाखवला आणि विचारलं. ती म्हणाली, अगं अशीच होतीस तू, थोडी खोडकर, थोडी भांडखोर, पण तोंड भरून हसणारी. दुसऱ्या चित्रात पूजा करणारी मी दिसतेय. हे चित्र जलरंगात आहे. लहानपणीची निरागसता, साधेपणा दाखवायला वॉटर कलर्स निवडले. लहानपणी एकदा लक्षात आलं की आपल्या घरी देवच नाहीत. देवपूजा कोणी करत नाही. माझे आईबाबा डॉक्टर होते. माझे वडील लेप्रसी पेशंटसाठी काम करायचे. त्यांचं कामच त्यांची पूजा होती. पण मी हट्ट केला म्हणून बाबांनी मला एक संगमरवरी छोटंसं मंदिर आणलं, ज्यात शंकराची पिंड होती. चंदन उगाळून व्हायचं आणि खूप फुलांनी सजवायचं अशी माझी पूजा असायची. मी डॉक्टर झाल्यावर मात्र उमजलं की पेशंटसाठीचं काम हीच आपली पूजा आहे. पुढच्या चित्रातलं दृश्य घराच्या ज्या खोलीत मी असायचे तिथे नेहमीच दिसायचं. दुसऱ्या खोलीत माझी मोठी बहीण अभ्यास करत असायची. मी अभ्यास अगदीच कमी करायचे. गोष्टींची, परिकथांची पुस्तकं, चित्रांचे कागद, रंग, पक्ष्यांची पिसं, दगड, शंख शिंपल्या असं बरंच काही माझ्या अवतीभोवती पसरलेलं असायचं. त्यामुळे माझी विदर्भातली आत्या म्हणायची की अभ्यास न करता किती इच्चक धंदे करतेस. कसं व्हायचं ग बाई तुझं, असा सूर तिच्या त्या वाक्यात असायचा. पण एक मात्र व्हायचं, मनात स्वप्नांची खूप पाखरं उडत असायची. आता वाटतंय त्यांच्यासोबतच तर आज आपण इथवर येऊन पोचलोय. प्रत्येकाकडे काही क्षमता असतात, काही कमतरता असतात आणि आवडीनिवडी पण. कधी कधी आपल्या आवडीनिवडीच आपली ओळख बनतात. हे सांगणारं हे चित्र. मी शाळेत असताना माझ्या बाबतीतही असंच घडलं. बाकी मुली गुलाबाची, शेवंतीची, मोगऱ्याची फुलं डोक्यात माळायच्या आणि मी मात्र घरच्या डाळिंबाच्या झाडाच्या कळ्या लावून शाळेत जायची. त्या कळ्यांचा लाल चुटूक रंग, वेगळा आकार, त्यावर चमकणारा प्रकाश हे सारं मला खूप आवडायचं. तेव्हा मी गळ्यात मोठ्या मण्यांची माळ घालायची आणि वेणीला लविंग टोकियो लावायचे. हे लविंग टोकियो काय प्रकरण आहे हे माझ्या पिढीतल्या बायकांना आठवेल. रबर बँडमध्ये अडकलेल्या 2 मोत्यांचेही नाव. हे चित्र काढताना विचार आला होता की ही डाळिंबाच्या कळ्यावाली मुलगी आत्ता आपल्याशी बोलली तर काय असेल दोघींमधला संवाद. नंतरचं चित्र हे मी आणि मला मिळालेली बक्षिसं यांचं. शाळेतला काळ दाखवण्यासाठी बॅकग्राऊंडला वहीचं पान रंगवलंय. वक्तृत्व, कथाकथन, धावणं, चित्रकला, नाटक, हस्तलिखित, कविता अशा अनेक स्पर्धांमधली ही बक्षिसं. आईवडील कधीच म्हणाले नाही बक्षीस मिळालंच पाहिजे म्हणून. पण ते डिबेटमध्ये विषयांची तयारी करायला मदत करायचे. आवाजातले चढउतार सांगायचे. तेव्हाची स्पर्धा जीवघेणी नव्हती, मज्जा असायची. प्रत्येकाच्या जडणघडणीत अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा हिस्सा असतो. पुढचं चित्र मी जेलमध्ये असलेल्या काळातलं. वाक्य ऐकून दचकायला झालं का? पण ते खरं आहे.
इमर्जन्सीला 1 वर्ष झालं असताना वर्ध्याच्या विद्यार्थ्यांनी एक निषेध सभा भरवली होती. त्या मीटिंगसाठी आलेल्या माझ्यासकट सगळ्यांनाच पोलिसांनी पकडलं आणि नागपूर जेलमध्ये पाठवलं. मी राजबंदी झाले, पॉलिटिकल प्रिझनर. उंच दगडी भिंतींच्या आतला दिनक्रम सुरू झाला. दिवसभर आमच्या बराकींची दारं उघडी असायची. संध्याकाळी मात्र आम्हाला आत ठेवून मोठं कुलूप लावलं जायचं. पोटात कुठेतरी गलबलायचं. एका छोट्याशा खिडकीतून दिसणारं निळं मुक्त आकाश खुणावायचं. स्वातंत्र्याची खरी किंमत प्रकर्षाने जाणवायची. स्वातंत्र्याची आस जाणवून देणाऱ्या या पेंटिंगला फ्रेमची बंदिस्त चौकट कदापिही मानवली नसती. म्हणून या चित्राला फ्रेम नाही. जेलमधूनच मी मेडिकल कॉलेजच्या इंटरव्ह्यूला गेले. ॲडमिशन मिळाली. जेलमधून बेल मिळाल्यावर कॉलेजमध्ये जॉईन झाले. आणि मग पुढच्या चित्रात दाखवल्यासारखा अभ्यास सुरू झाला. हॉस्टेलचं आयुष्य अनुभवता यायला लागलं. लेडीज हॉस्टेलची गच्ची हे माझे अभ्यास करायचे आवडते ठिकाण. जाडी जाडी काळ्या कवरांची पुस्तकं, मानवी हाडं असं सगळं मांडून अभ्यास चालायचा. गच्चीवर फारसं कोणी नसायचं. नाही म्हणायला एक मॅकपाय रॉबिन, दयाळ माझ्या समोर येऊन मध्ये मध्ये नाचायचा. आमची मैत्री झाली होती चांगली. त्याच्या सोबतीने कंटाळवाणा अभ्यास थोडा सह्य व्हायचा. माझ्या मेडिकल प्रॅक्टिसच्या काळात मी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सर्जन म्हणून तर काम केलंच, पण सोबत प्रशासक म्हणून पण जबाबदारी पार पाडली. या तिन्ही जबाबदाऱ्या दाखवणारं हे चित्र. एका मोठ्या स्त्री रुग्णालयाची मुख्य आणि नंतर नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रमुख. काटेरी मुकुट होते दोन्हीही. पण तेव्हा समजत गेलं की ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सोबत काम करणाऱ्यांच्या स्वभावाचं व्यवस्थापन असतं. इतरांबद्दलची आस्था, आपुलकी आणि स्वतःच्या भावनांचं नियमन असे भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू जसे जसे शिकत गेले तसं तसं हे कठीण कामही सोपं वाटत गेलं. ड्युटीच्या बाबतीत मी कडक राहूनही सगळ्यांशी माझं छान नातं राहिलं, जे अजूनही टिकून आहे. पुढच्या चित्रात दिसतो आहे तो 1 to many कम्युनिकेशनचा एक प्रसंग. हेल्थ एज्युकेशन हा माझा आवडता प्रांत. पूर्ण 32 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा हे करत आले. आता निवृत्त झाल्यानंतरही पुण्यात आल्यावर डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या IPH या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत मुलांसाठीच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करते. यात आरोग्यही आहे आणि शिक्षणही. खूप समाधान देणारं काम आहे हे. या सिरीजमधलं समोर दिसतंय ते शेवटचं चित्र. ते माझ्या सध्याच्या रोलचं आहे, आजीचा रोल. समोरच्या चित्रातली अवखळ छोटी मुलगी म्हणजे माझी नात मनवा. आता माझी ओळखच मुळी मनवाची आजी अशी झाली आहे. या रोलचा फायदा हा की वयाची मधली कडूगोड वर्ष विसरून आपल्याला तिच्या एवढं होऊन खेळता येतं. खूप कृतकृत्य वाटायला लावणारा काळ. मला इरावती कर्व्यांचं परिपूर्ती पुस्तक आठवलं. बाई उच्च विद्या विभूषित. कुठल्या तरी सत्कार समारंभातून परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्यातला एक मुलगा ओरडला, "अरे, ही आपल्या वर्गातल्या नंदूची आई." इरावतीबाईंना त्यांच्या साऱ्या सन्मानाच्या यादीची परिपूर्ती झाल्यासारखे वाटलं. माझंही तसंच झालंय. या सगळ्या पडावांमधून जाताना एक लक्षात येत गेलं की रंगांमुळे जुळत जातं आयुष्याशी नवं नातं. रेषेच्या वळणावरून आयुष्य थोडं पुढे जातं. साकार होतात नवे आकार, जागा घेतात नव्या छटा. जुन्या वाटांच्या सोबतीने चालत राहतात नव्या वाटा. या वाटांवरून चालत तुमच्यासारख्यांच्या सोबतीने इथवर आले आहे. तुमची साथ संगत पुढेही राहील अशी आशा करते. दोन गोष्टी मला नेहमी महत्त्वाच्या वाटतात की माध्यम म्हणजे
आपण म्युझिकमधनं बोलत असतो तर संगीत त्याचं माध्यम आहे ना, तिथे शब्द बाजूला पडतात, तुम्ही वेगळा शब्द कळतात, ते शब्द गळून पडावेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि समजा उदाहरणार्थ आपण उदाहरण म्हणून घेऊया, एका प्रिंटेड ब्राऊन सारख्या पेपरवरती तुम्ही पेस्टलनी काम केलं आहे. मला असं वाटतं काम करावं असं वाटतं की घेऊन पेस्टल इतकं मी ते इन्व्हॉल्व झालो होतं. मला वाटलं की अजून काम याच्यात करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माध्यम, म्हणजे मला तुमची एकतर त्याला स्कीम ही खूप आवडलेली गोष्ट. जो रंगमेळा आहे त्यात एक हार्मोनी आहे. आता अलीकडच्या काळात ही हार्मोनी निष्ठून चाललेली आहे.